गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हरभरा डाळीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. हे हरभरा डाळ आहे. ह्याला स्वच्छ दोनदा धुवून घेऊन आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजू घालायचं आहे. मी माझ्या लेकीला म्हणलं संध्याकाळ आल्यावर पिठलं बनवते डाळीपासून. तर ती नाक मुरडली, म्हणली नाही खाणार मी बेसन तूच खा, मला दुसरं काहीतरी बनवून दे. तर त्यासाठी म्हणलं ठीक आहे, त्याच डाळीपासून तुला काहीतरी बनवून देईन मी. हां म्हटली. गेली. आता ती यायचे टाईम झाले, तर आपली तयारी करूयात. 4-5 तासासाठी मी हरभरा डाळ भिजू घातला होता. ते आपले डाळ भिजलेले आहेत. आता त्यातला पाणी निथळून फक्त डाळ घेऊयात. बघा, अर्धा निंबा आपलं डाळ पूर्ण शिजल्यासारखं शिजलेलं आहे. कढीपत्ता घ्या, ताजा कढीपत्ता. आज माझ्या मैत्रिणीने कढीपत्ता भरपूर सारा कढीपत्ता आणून दिला. लसूण घेतलेला आहे. अद्रक घ्या. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायचं विसरून जाता. पूर्ण व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही, कमेंटसुद्धा करत नाही तुम्ही. ही मिरची घेतलेली आहे. तुम्हाला हवे तेवढी मिरची घेऊ शकता तुम्ही. त्याचे देठा काढून मिरची 1-2 तुकडे करून टाकूयात. हरभरा डाळ एकदम मस्त असतो. ह्यात हॉर्स पॉवर असतो, शरीरासाठी अतिउत्तम. शक्य तेवढे हरभरा डाळ खात जा. तर ह्याला ग्राइंड करून घेऊयात. हे बघा, अजून पूर्ण वाटलेलं नाही, त्यामुळे पाणी टाकून वाटून घेऊयात. हे जे आपल्याला एकदम बारीक पीठसारखं करायचं, त्यामुळे अजून पाणी ओतून ह्या बघा, ह्यात पद्धतीने पीठ तयार झालेलं आहे. हे फुलले पण जास्त मिक्सर केल्यामुळे, जसं इडलीचं वगैरे पीठ असतं त्या पद्धतीने. व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करायला विसरू नका. चवीनुसार मीठ घ्या. हळद घेतलेला आहे. जर तुम्ही सोडा वापरत असाल तर सोडासुद्धा टाकू शकता. आणि ह्याला 2 मिनिटं मस्त अशी ग्राइंड म्हणजे हलवा हाताने, फुललं पाहिजे. ह्याला अजून 10-15 मिनटं ठेवला तरी तुम्ही चालेल, बट माझ्याजवळ तेवढा टाईम नाही आहे, मी इन्स्टंटली करत आहे. त्यासाठी मस्त असं हात फिरवलं, आणखीन पीठ फुलतो. तवा घ्या. जर तुमच्याकडे डोश्याची तवा असेल, पॅन असेल तर 1 नंबर. चपाती केल्या आत्ताच, त्याच्यावरतीच टाकते मी. या पद्धतीने वाटीने किंवा चमच्याने घेऊन तुम्ही टाकू शकता. तुम्हाला केवढं मोठा हवं आहे तेवढं तुम्ही ते टाकू शकता. एकदम टेस्ट लागतो आणि खूप छान होते, आणि हे शरीरासाठी खूप चांगला असतो. चणाला हॉर्स पॉवर म्हणतात, कारण खूप पॉवर असते ह्याच्या चणा डाळीमध्ये. मुलांसाठी नक्की करून द्या. अशा प्रकारे हे कोबी, कांदा एकदम बारीक कट करून टाकूयात. टोमॅटो टाकलाय. हे शिमला मिरची आहे. तुमच्याकडे जे काही गाजर बिजर सॅलड असेल ते सुद्धा टाकू शकता तुम्ही. उलटून टाकूयात. खालून बघा, मस्त अशी इन्स्टंटली डोसा तयार. इडली डोसा करावं म्हटल्यावर 2 दिवस लागते, हे 2-3 तासात आपला डोसा तयार होतो. तर चला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. बाय.